छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या इतिहासकारांना कुठल्याही प्रकारचं इतिहासाचं त्या काळी संशोधन झालं नव्हतं का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आता उभा राहतो। नमस्कार, मी तिरुपती लक्ष्मण जाधव, तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये कोणकोणत्या इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली किंवा कोणकोणत्या साहित्यिकांनी बदनामी केली हे आपण त्यामध्ये दाखवलेलं होतं। मुळात छत्रपती संभाजी महाराजांची जी बदनामी केली इतिहासकारांनी, त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे असतील, गोविंद सखाराम सरदेसाई असतील, जेच रियासतकार सरदेसाई किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी असतील, ज्या काही आदी इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, त्यामध्ये अनेकांचं आता असं म्हणणं आहे की त्या काळी त्या चरित्रावर कुठल्याही प्रकारचं संशोधन झालं नव्हतं। हा एक महत्त्वाचाच मुद्दा आहे। परंतु एखाद्या इतिहासकाराचं काम असतं की जे काही आपल्याला पुरावा मिळाला असेल, ऐतिहासिक पुरावा असेल, त्याची चिकित्सा करणं, त्याचा शोध घेणं किंवा हा पुरावा सत्य आहे की असत्य आणि तो पुरावा कुणी लिहिला आहे हे देखील तपासलं पाहिजे। आमच्या इथल्या इतिहासकारांनी मूळ पुरावा मानला ती मल्हार रामराव चिटणीस याची बकर। मुळात त्या चिटणीसावर पहिली चिकित्सा झाली पाहिजे, चिटणीसाचा शोध लागला पाहिजे। मल्हार रामराव चिटणीसचा पंजोबा, खापर पंजोबा, याला छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन मारलं होतं, त्याचाच बदला म्हणून त्यांनी ते लिहिलं। परंतु आमच्या इतिहासकारांनी हा कुठल्याही प्रकारचा शोध लावलेला नाही। जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात जी भाषा होती, मूळ भाषा, यावपरी तयापरी असे जे काही त्या भाषेत शब्द होते, ते शब्द शुद्ध करून आमच्या इतिहासकारांनी इतिहास लिहिला आहे का? फक्त शब्दाचं शुद्धीकरण करून इतिहास लिहिला गेला आहे किंवा त्याच्यावर चिकित्सा करून शोध घेऊन इतिहास लिहिला आहे, हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे। मुळात प्रत्येक इतिहासकाराचं काम असतं की पुरावा सापडला आहे, त्या सापडलेल्या पुराव्याची चिकित्सा करणं, तर्क लावणं किंवा तार्किक इतिहास लिहिणं हा एक वेगळाच भाग आहे। परंतु तर्क देखील लावण्याची एक पद्धत चांगली असली पाहिजे, हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे। तार्किक इतिहास वेगळा, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर जो काही तर्क लावला गेला आहे तो अत्यंत चुकीचा लागला आहे, हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे। आता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 6 सोनेरी पानं असतील, हिंदुपत पातशाही असतील किंवा बंच ऑफ थॉट्समध्ये गोळवलकर गुरुजी असतील, रियासतकारमध्ये न्यायमूर्ती रानडे असतील, द मराठा राईज ऑफ पॉवरमध्ये न्यायमूर्ती रानडे, रियासतकार सरदेसाईंनी जे काही लिहिले त्यामध्ये त्यांनी मल्हार रामराव चिटणीसाच्या बखरीचा पुरावा घेतला, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचं शोध किंवा चिकित्सा त्यांनी केलेली नव्हती, हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे। म्हणून मग हे मानावं लागेल की यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करावी म्हणून केली, नाही तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यांनी कुठल्याही प्रकारची चिकित्सा केली नव्हती आणि ते एक सुप्रसिद्ध इतिहासकार नव्हते, ते एक चांगले उत्तम लेखक देखील नव्हते। हे दोन्हीपैकी एक आम्हाला मान्य करावंच लागेल। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।